मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. एका साइडला मॅच सुरू असेल, एका साइडला आमच्या मान्यवरांचं शुभ सन्मान आम्ही सुरू ठेवणार आहोत, कारण का खूप सारे मान्यवर आज मात्र आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्याच वेळेला रणजितभाई मालोरे आपण या, आणि त्याच वेळेला राजू दळवी साहेब आपण देखील या. आपलं शुभ सन्मान आम्ही करत आहोत. रणजितभाई आपण देखील या, आणि राजू दळवी साहेब आपण या. आपला शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा विनंती असेल साहेबांना, आपण प्रेझेंटेशन व्यासपीठावरती आपण विराजमान होऊ शकता. यस, मॅच आपण सुरू ठेवणार आहोत. अगदी पाहतोय तिन्ही मान्यवरांच्या समवेत, अगदी पाहतोय त्यांचे संपूर्ण हा मित्र परिवार आज मात्र आपल्याला व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याच वेळेला किट्टूभाई साहेब देखील व्यासपीठावरती आहेत. साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. किट्टूभाई साहेब आपण या. आपला आम्ही शुभ सन्मान आम्ही करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अगदी आपण पाहतोय किट्टूबाईंचा देखील आम्ही शुभ सन्मान आमच्या वतीनं आम्ही करतोय. सगळे आमचे कमिटी मेंबर्स आहेत. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय प्रकाशजी जंगम साहेब देखील उपस्थित आहेत. विनंती असेल प्रकाशजी जंगम साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. प्रकाशजी जंगम साहेब विनंती असेल आपण या. आपला शुभ सन्मान आम्ही करत आहोत. त्याच वेळेला गजाननजी मोहिते साहेब देखील उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचंय. गजाननजी मोहिते साहेबांचा शुभ सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. त्याच वेळेला अनिकेतजी तटकरे देखील इथे उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतो की आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आम्ही आपला शुभ सन्मान आम्ही करतोय. त्याच वेळेला अंतोष मोहिते साहेब देखील इथे उपस्थित आहेत. विनंती असेल अंतोषजी मोहिते साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. शुभ सन्मान आम्ही करत आहोत संपूर्ण आमच्या मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. हे सगळेच मान्यवर आपल्याला ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. त्या सगळ्यांचं शुभ सन्मान, अतिथी देवो भव, भारताची संस्कृती ती आपण सातत्याने जपण्याचा प्रयत्न करतो. मॅच ही इम्पॉर्टंट खूप मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खूप सारा मित्र परिवार आमच्या अविनाशजी नलावडे साहेबांचा आहे. त्याच वेळेला उदय शेठ डाळ साहेबांचा आहे. त्यांच्यावरती प्रेम करणारे हे सगळेच व्यक्तिमत्व आहेत. सगळ्यांचं नाव घेणं तेवढं पॉसिबल होत नाहीये. मी सगळ्यांचंच शाब्दिक सुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत व्यासपीठावरती, आणि संपूर्ण मानगावकरांच्या वतीनं, मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत. मॅच मैदानाच्या आतमध्ये खूप इम्पॉर्टंट चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या दाखवती पाहायला मिळते 8 आकड्यावरती. 8ला 1 सध्याची परिस्थिती आहे. इथून पुढे 30 बॉलचा खेळ बाकी असणार आहे, आणि 30 मध्ये जिंकण्यासाठी 59 धावसंख्येची गरज. या आपण आवाजामध्ये पुन्हा एकदा करूयात बदल. ऐकूयात दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज, मॅन फ्रॉम किल्ला रोहा, हर्षलजी मुंडे सर. धन्यवाद. हॅलो चेक. थँक्यू सो मच. संजयजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकत होतो. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या चौबाजूचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळे गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमच्या आदरपूर्वक सन्मानित केलेले आमचे सर्वच मान्यवर,
24 लाईव्ह इव्हेंट या युट्यूब वाहिनीवरती जोडलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे मानपाम किल्ला रोहा हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. टेनिस बॉल क्रिकेटची एक मानाची स्पर्धा दक्षिण रायगडाची अग्र नामांकित स्पर्धा ज्यावेळेला आपण जर पाहिलं तर आज खऱ्या अर्थानं डे नाईट खेळवली जाणारी स्पर्धा म्हणजे माणगाव तालुका प्रीमियर लीग. 5वं पर्व आहे, दिवसही 5वा आणि आजची रात्र 5वी आपण पाहतोय. देखील आहेत आशिषजी चाचवले देखील आहेत, संजयजी दाभाडे देखील आहेत, राजूजी दळवी देखील आहेत आणि ममलुसकर साहेब देखील आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळाला. अवंतर स्वरूपाची धाव मैदानावरती मिळेल आणि त्या अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. संघाचा धावफलक 13 या आकड्यावरती. सुरुवातीचे गोलंदाज आपण पाहिले अथर्व यांच्यावरती विश्वास दाखवला गेला. अथर्वचं चांगलं षटक राहिलं. त्या षटकामध्ये धावांचा आपण जर विचार केला तर 8 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होता. राज पवार जसे गोलंदाजीला आले पहिल्याच बॉलवरती 4 आणि आता हा व्हाईटचा चेंडू पाहायला मिळाला. ओमकार गुरव इम्पॉर्टंट खेळाडू आहे या मॅचमध्ये, कारण की निजामपूर विभागाला तो बिलॉंग करतो आणि निजामपूरचं क्रिकेट पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांना बरंचसं गाजवलं. 38 सर्कलला पूर्णपणे क्लिअर करण्याचं कामकाज त्याचं दमदार असतं आणि आज सुद्धा आपण जर पाहिलं तर तेच कामकाज त्यानं केलंय. एक विकेट गमावली जरूर, रनआउटच्या स्वरूपामध्ये केलेली चूक सुधारावी लागणार आहे या डावामध्ये. समोरचा बॉल फटका चांगला गॅपमध्ये, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल डीप बॅकच्या कव्हरला जमिनीला घासत पुसत सीमा पार चौकार. थँक्यू. पहा मी कौतुक केलं होतं याआधीच की 38 सर्कल क्लिअर करण्यामध्ये माहीर आहे. गॅप स्ट्रोक कधी कधी हवेत आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून कधी बॉल काढायचा याची जाणीव आहे आणि त्या पद्धतीचे तो फटके सातत्यपूर्ण खेळतो आणि आज सुद्धा तेच कामकाज करताना पाहायला मिळालंय. निजामपूरचा सुपरस्टार आहे ओमकार गुरव. 28 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता असणार आहे या संपूर्ण मॅच मध्ये. राज पवार थोडा महागडा दिसायला लागला. 2 बॉल मध्ये त्यानं 9 धावा खर्ची घातलेला आपण पाहिलं. त्याच्यामध्ये 2 चौकार आणि एका वाईटचा समावेश राहिला. धावा थांबवाव्या लागतील, धावा इथे रोखून दाखवाव्या लागतील. पुढचा बॉल फुल टॉस, पुन्हा गॅपमध्ये खेळायचा होता. 1 धाव घेण्याचा निर्धार पक्का झाला आणि शेवटच्या क्षणी मात्र आपण जर पाहिलं तर डिरेक्ट हिटचा प्रयत्न असफलता मात्र पाठीशी येताना पाहायला मिळाली. हरकत नाहीये, बॅटिंग करणाऱ्या टीमला एक सिंगल मिळेल आणि त्या 1 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे निघेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 बॉलमध्ये अजून 49 धावांची गरज. दुसरा डाव या मॅचचा चालू आहे. उत्तरार्धाचा खेळ आपण अनुभवतोय. तुम्ही आम्ही सगळेच मात्र ज्या स्पर्धेचा आनंद घेतोय ती मानाची बहुमानाची स्पर्धा, डे नाईट खेळवली जाणारी स्पर्धा म्हणजे माणगाव प्रीमियर लीग. जी स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती लाईव्ह कव्हर केलेली पाहायला मिळते. जिथे रायगड प्रीमियर लीग सुद्धा ज्या वाहिनीवरती कव्हर होत्या. संदेजी पाटील अँड कंपनी, खूप छान वर्क. जाऊया मॅचच्या दिशेनं. सेन्सिबल क्रिकेट, बचावकारक फटका. मी कौतुक करेल बॅटर जो डावखुर आताचा फलंदाज श्रेयस साळवी खेळतोय, कारण की त्यानं घेतलेली ही सिंगल आहे ना ती ओमकार गुरवला स्ट्राईक वरती आणेल आणि ओमकार जर स्ट्राईक वरती आला त्याच्या बॅट वरती बॉल आले आणि मग जर ते सीमारेषेच्या बाहेर गेले तर धावा बनतील. या अनुषंगानं श्रेयसनं सिंगल घेऊन इथे मात्र स्ट्राईक रोटेट केलेली पाहायला मिळाली. हे माइंडसेट असणं गरजेचं आहे नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरचं किंवा स्ट्राईकच्या बॅटरचं. सॅक्रिफाईस कराव्या लागतात पण बॉल इथे मात्र चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अतिवेगाचा बॉल. राज पवार अगदी त्याचा तिखट माराचा हा वार पाहिला आणि तिथे बघता बघता पुनश्च एकदा डॉट बॉल. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार लोकशाही रायगडचे सन्माननीय भारतजी गोरेगावकर सरांचं देखील आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. ज्येष्ठ पत्रकार भारतजी गोरेगावकर साहेबांचं आगमन झालंय. साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. माणगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 19 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न
सरळ बाटनं धावा येत नाहीयेत, बाट उलटी केली आहे, पुन्हा तिकडेही धावा येत नाहीयेत. आता करायचं तरी काय या आपण जर पाहिलं तर परिस्थितीमध्ये आता ओमकारला प्रश्न पडला असेल. 9 बॉलमध्ये 15 वरती तो खेळतोय. सुरुवात चांगली केली आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर ज्या वेळेला बॅटिंग करत होते माऊली मोटर्स लोणेरे त्यावेळेला 2 षटकामध्ये 15 बनल्या होत्या, 2 फलंदाज बाद झाले होते. म्हणजे सुरुवातीचा खेळ थोडा लडखडत झाला, पण तिथून पुढे खेळीला सावरण्याचं काम सगळ्याच बॅटरने केलं. पण आत्ता थोडं का होईना RVS फायटर इंदापूर संघ थोडा पुढे आहे, पण इथूनही कमबॅक करतील. 24 बॉल 48 धावा थांबवायच्या टीम माऊली मोटर्स लोणेरेला आणि त्या धावा बनवायच्यात RVS फायटर इंदापूर. 2 दिग्गज संघ स्वप्न साकार करण्यासाठी आलेत संघ मालकांचं. प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न आहे ही स्पर्धा प्रत्येकाला जिंकायची आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीनं मात्र प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळालाय. त्या दरम्यानचा बॉल आपण पाहतोय समोरच्या दिशेला मात्र इथे खेळला गेला. एक धाव तिथे आरामामध्ये अर्जित होताना पाहायला मिळेल. त्या एक धावेच्या हॅलो येस, आणि हर्षलजी आमच्यापर्यंत माहिती देखील पोहोचते. ज्या वेळेला रोहा प्रीमियर लीग तुमच्या इथे 2023 ला झाली होती त्यावेळेला विशालजी लाड साहेब यांच्या मालकीचा संघ होता आणि विजेता संघ मालकाला बाईक होती ती त्यांना मिळाली होती, परंतु त्यांना मिळालेली बाईक त्यांनी एका आदिवासी विभागामधील एक गरीब मुलगा होता त्याला ती दिली होती. त्यामुळे साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्यांचा जरा बंद करूयात. वा, असे हे दानशूर व्यक्तिमत्व अगदी बातवे म्हणजे राष्ट्रवादी युवा रोहा प्रमुखचे सन्माननीय विशालजी लाड साहेब व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेतात. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला फटका पाहायला मिळाला. लॉंग लेगला गेल्यानंतर 4 धावा येतात हा चौकार पाहायला मिळतं. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला फटका ओमकारच्या बाट मधून मिड विकेटच्या दिशेला गॅप स्ट्रोक आहे, अगदी गॅप मध्ये खेळला जातोय. बॉल मिड विकेट पार, धावा मिळतात 4. येईल पुनश्च एकदा चौकार. रायगड पायथ्याशी मानगड किल्ला छान, मानगावची शान शिवबाच. इथे मात्र आपण जर पाहिलं तर चौकार येताना पाहायला मिळालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 28 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओहो, यावेळेला फटका घुटना टेक और मेरे स्टाईल में सिक्सर देख ओमकारनं सांगितलं आणि त्यानं ठोकला हा भव्य षटकार. निलेश केसरकर नेतृत्व लय दमदार, शांत स्वभाव गावल्याचं लोणेर, केली मेहनत फार यशाचा घातलाय घाट आणि उभा केला या सोहळ्यात. यस, हा सोहळ्याचा थाट आपण पाहतोय. या स्पर्धेचा स्वॅग वेगळा, या स्पर्धेचा थाट वेगळा आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर म्हणूनच या स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगडवर आहे. रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष साहेब सुद्धा इकडे आले, रोहा प्रीमियर लीग जिंकणारे विशाल साहेब सुद्धा इकडे आले आणि सगळेच मान्यवर उदयजी डाळ साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. सर्वच मान्यवरांनी भरपूर प्रेम दिले या स्पर्धेला आणि म्हणूनच ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. दररोज आपण पाहतोय विविध विभागातून, विविध गावातून, विविध तालुक्यातून इकडे मात्र मान्यवर उपस्थित राहताना पाहायला मिळतात आणि प्रत्येकांनी भरपूर सारं प्रेम मात्र आपण जर पाहिलं तर आपल्याला दिलेलं पाहायला मिळालंय. ऑन स्ट्राईक बॅटर श्रेयस साळवी 3 बॉलमध्ये 3 वरती खेळतो. 13 बॉलमध्ये 30 वरती ओमकार गुरव संघ पोहोचला 35 वरती आणि इथून पुढे 18 बॉल 32 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 बॉल 32 धावांची
आवश्यकता आपण पाहणार आहोत, पण त्याआधी आपण व्यासपीठाकडे जाऊया, जिथे साहेबांचा वाढदिवस आपण इथे साजरा करणार आहोत. यस, मंगेश साहेबांचा वाढदिवस सोहळा आज व्यासपीठावरती इथे पार पडला जाईल. माणगाव प्रीमियर लीग आणि या माणगाव प्रीमियर लीग मध्ये वाढदिवस साजरा होतो अशा व्यक्तिमत्वांचा, ज्यांनी पूर्णपणे आपण जर पाहिलं तर सामाजिक क्षेत्र असो, कला, त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर क्रीडा, अशा प्रत्येक विविध कार्यक्रमांमध्ये आपण जर पाहिलं तर सहभाग नोंदवला आणि सगळ्यांनाच मात्र मायेचा हात दिला आणि किंबहुना सगळ्यांनाच पाठबळ दिलं. असे सन्माननीय आदरणीय मंगेश शेठ सरपळे साहेबांचा वाढदिवस सोहळा इथे मात्र आपण जर पाहिलं तर आपल्या मुख्य व्यासपीठावरती साजरा होताना पाहायला मिळते. Yes. आणि त्याच वेळेला यशस्वीरित्या व्हावा अशी आम्ही आशा आणि त्याच वेळेला यशस्वीरित्या व्हावा अशी आम्ही आणि शुभेच्छा देतोय. यस, आपला वाढदिवस साजरा झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये धमाका झालाय, षटकार आलाय. जाधवानी दिली या हाक, कला मजाचा नंदुशेठ वाढवल, डीजे बालाचा आवाज फायनल, क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची माणगाव प्रीमियर. थँक्यू. हे सोमकार गुरव मैदानावरती रंग उधळतोय आणि त्याच्या खेळीची दखल सन्माननीय उदयजी डाळ साहेबांनी घेतली. ओमकार साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज ओमकार गुरव साठी उदयजी डाळ साहेबांच्या वतीने ते देण्यात येणार आहे. उदय डाळ साहेब म्हटल्यानंतर गाव रुद्रवली आणि रुद्रवली गावाचं क्रिकेट पुढे जावं यासाठी सुद्धा उदयजी डाळ साहेबांनी खूप सारी मेहनत घेतली आहे. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर एका गावाची एक मोठी स्पर्धा सुद्धा ते भरवतात. रुद्रवली प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आहेत. ओहो, काय फटका खेळलाय, स्वीट हिट अति सुंदर मैदानाच्या आतमध्ये रिवर्सचा फटका, 440चा झटका, 6. थँक्यू सो मच डीजे. त्याच वेळेला एकदम बातवे राष्ट्रवादी युवा रोहा प्रमुख विशालजी लाड साहेब आणि तळाचे नगराध्यक्ष साहेब शैलेजी गुलाब साहेब यांच्याकडून आपण मानगाव प्रीमियर लीग साठी 5000 रुपयाचं योगदान दिल्याबद्दल साहेब आम्ही मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं आपले खूप सारे आम्ही आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम आमच्या मानगावकरांवरती दाखवा. धन्यवाद. 49 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओमकार गुरव 16 बॉल मध्ये 44 वरती खेळतोय. स्वतःच्या अर्धषटकापासून फक्त आणि फक्त 6 धावा दूर आहे. 1 षटकार, मोठा फटका, बॉल हवेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. स्वतःला स्ट्रेस केलं आणि तदनंतर मात्र बॉडी लँग्वेज जर आपण पाहिले ना तर पूर्णतः बॅलन्स मध्ये आणले आणि मात्र बॉलला आतमध्ये आणलंय. चांगली फिल्डिंग. ओमकारच्या अर्धशतकाच्या मध्ये उभा राहिला क्षेत्ररक्षक, पण हरकत नाहीये. तो ओमकारच्या अर्धशतकाच्या मध्ये नाहीये तर समोरच्या टीमच्या पूर्णपणे विजयाच्या त्याला मध्ये उभा राहायचा आहे, कारण की तो सुद्धा त्याच्या संघासाठी 100% एफर्ट देताना पाहायला मिळतं. 14 बॉल 17 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. संघाचं अर्धशतक धावफलकावरती बॅटिंग करत असताना RVS फायटर इंदापूर. फुलटॉस, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. श्रेयस साळवी म्हणतोय आता मी सुद्धा संयमाचे बांध फोडतोय. त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. मान्यवरांचा आणि खेळाडूंचा सन्मान, राहुल दादा बकमनी केला त्यांचा मानपान, नाक्यात मानगाव तालुक्यात 56 धावफलकावरती अप्रतिम बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये आता श्रेयस साळवी रंगात आलाय, तो सुद्धा डंगात आलाय. पुन्हा फुलटॉस. याही वेळेला बॉल भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल आउट ऑफ द पार्क. 6. गोरेगावाचं टॅलेंट रोहित रातवडकर, संघ दर्जेदार निवडीवर दिलाय भर, आणि भरवशाचा हा सागर Yes, thank you, DJ. भरवशाचा सागर पाशीलकर आणि त्याचा संघ आता इकडे मैदानाच्या आतमध्ये विजयाची घोडधोड मिळवण्यासाठी पुढे चाललाय.
12 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी मुनीब गजगे. 12 बॉल 5 धावा आणि पहा ना, टीमला जिंकण्यासाठी 5 धावा हव्यात आणि ओमकार गुरवला अर्धशतकासाठी सुद्धा 5 धावा हव्यात. मॅच जिंकली जाईल. ओमकारने एकट्यानं जिंकवली तर अर्धशतक सुद्धा होईल. रिव्हर्स खेळायचा होता. पंचांकडे मोठी अपील केली व्हाईट बॉल साठी, पण त्याच वेळेला तिथे मात्र 1 बाउन्सची वॉर्निंग मात्र इथे देण्यात येते. 62 धावा धावफलकावरती आहेत. 11 बॉल मध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर 5 धावा बनवायच्यात आणि सामना रंगतोय का पाहूया. फुल टॉस स्क्वेअर लेगला. ओहो, चांगली फिल्डिंग, शरीराचा योग्य वापर. भले बॉलला पाठ दाखवली पण बॉलला आतमध्ये आणलं आणि तिथे मात्र बघता बघता 2 धावा मिळाला. 2 धावा मिळतात. 2 धावा मिळतात. पहा ना, श्रेयस सांगतोय, श्रेयसचं सुद्धा कौतुक करेल. म्हणजे श्रेयसनं मला फरदीन काझीची आठवण करून दिली ज्यावेळेला केतन मात्रे होतं नॉन स्ट्राईक एंडला. त्याच्या अर्धशतकासाठी फरदीन काझीनं स्ट्राईक रोटेट केली होती आणि श्रेयस सुद्धा म्हणाला की आता मला स्ट्राईक घ्यायची नाहीये, ज्या काही 3 धावा त्या तू बनव जेणेकरून तुझा अर्धशतकही होईल आणि आपली टीम सुद्धा जिंकेल. बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. पहा पहा, श्रेयस धाव घ्यायला तयार नाहीये कारण की श्रेयसला माहिती आहे ही मॅच तेवढीशी जवळ नाहीये. 9 बॉल मध्ये 3 बनवायच्यात म्हणजे मला 1 बॉल भेटला तर मी 6 किंवा 4 मारणार आहे. पण आता 9 मध्ये 3 हव्यात तर पुढच्या 3 बॉल वरती तू प्रयत्न कर की इथेच तुझा अर्धशतक आणि मॅच सुद्धा जिंकेल. खेळाडू वृत्ती, आपल्या सोबतचा खेळाडू पुढे गेला पाहिजे. होय, त्यासाठीचे प्रयत्न. पल्लू स्कूप, फटका फसलाय. बो कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे म्हणजे पुन्हा संधी. यदा कदाचित आज नशीब हे मात्र ओमकारच्या सोबतील आहे. पण आता या बॉलवरती, या 2 बॉलवरती काय वाढून ठेवलं, श्रेयस नक्की काय करेल हे सुद्धा पाहावं लागणार आहे. श्रेयस कौतुक करेल. 6 बॉल मध्ये 15. श्रेयस युवा खेळाडू आहे पण श्रेयस साळवीने मन जिंकली या गोष्टीसाठी तो पहिला संयमाने खेळला, पण जिथे गरज होती तिथे मात्र त्यानं 2 षटकार मारले. रणजितभाई मालोरे यांच्या मालकीचा संघ खेळतोय. नो बॉल आणि इथे मात्र आपण पाहतोय पहा श्रेयसला धाव घ्यायची अजून पण नाहीये का, तर इथे नो बॉल आला आणि तिथे सिंगल कंप्लीट झाल्यानंतर मॅच इथे मात्र फिनिश होतीये. यस, सामना जिंकला टीम. आपण जर पाहिलं तर RVS फायटर म्हणजे रणजितभाई मालोरे, वैष्णवजी साठे आणि सागरजी गायकवाड यांच्या मालकीचा संघ विजय होतोय. पण एकदा ओमकारची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. भले त्याचं अर्धशतक पूर्ण झालं नाही पण त्याने मन मात्र सगळ्यांची जिंकली. हेच आमच्या मान्यवरांचे आभार.